पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन वजनदार राजकीय घराण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। एक आहे सोलापूरचं मोहिते पाटलांचं घराणं आणि दुसरं आहे ते सांगलीचं वसंतदादा पाटलांचं घराणं। ही दोन्ही घराणी तशी काँग्रेसशी पारंपरिकरित्या निगडीत असलेली, परंतु गेल्या काही वर्षापूर्वी सोलापूरचं मोहिते पाटील घराणं हे भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेलं, मात्र वसंतदादा पाटील काँग्रेसशीच निगडीत राहिले। आज मात्र या दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। भारतीय जनता पक्षानं मोहिते पाटलांना कुठेही उमेदवारी दिलेली नाही, तशाच पद्धतीनं वसंतदादा पाटलाच्या घराण्याच्या मध्ये काँग्रेसनंही उमेदवारी दिलेली नाही। त्यामुळे दोन्हीकडे आता बंड करायच्या अवस्थेमध्ये भूमिकेमध्ये ते आहेत। तशी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे। सोलापूरच्या मोहिते पाटील घराण्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं जवळजवळ ठरलेलं आहे आणि उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत आणि तिथून ते निवडणुकीला उभे राहतील अशी चिन्हे आहेत। मात्र सांगलीचा घोळ अद्याप आहे। तिथे काँग्रेस पक्षानं अद्यापही त्यांना काही हिरवा कंदील दाखवलेला नाही। त्यामुळे कदाचित बंड करायच्या अवस्थेमध्ये सांगलीचं घराणं असेल असं दिसतंय। सोलापूरचं मोहिते पाटील घराणं हे तसे तालेवार घराणं 1952 पासूनच्या झालेल्या निवडणुकीमध्ये ते कायम सत्तेमध्ये आलेले आहेत। धैर्यशील पाटलांचे आजोबा शंकरराव मोहिते पाटील हे 1952 पासून 72 पर्यंत विधिमंडळाचे सदस्य होते। याशिवाय सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये त्यांचा विशेष दबदबा होता। जिल्हा परिषदेवर त्यांचं वचक होतं, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये पण त्यांचं वर्चस्व होतं। याशिवाय काही कारखाने त्यांच्या ताब्यात होते, साखर कारखाने, सहकारी चळवळीमध्ये त्यांचा मोठा हात होता। परंतु 1972 साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला दुष्काळ पडला होता त्यावेळेला त्यांनी आपला मुलगा म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा मोहिते पाटील यांचं लग्न काढलं आणि त्या लग्नामध्ये त्यांनी लक्ष भोजन दिलं म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला। वर्तमानपत्रामध्ये, प्रसिद्धी माध्यमामध्ये ते लग्न खूप मोठ्या प्रमाणात गाजलं। केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या वृत्तपत्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये त्याच्या बातम्या आल्या। साहजिकच दिल्लीची वक्रदृष्टी शंकरराव मोहिते पाटलांवर झाली। त्यांची उमेदवारी त्यावेळेला कापण्यात आली। त्यानंतर तिथं शंकरराव मोहिते पाटलांचेच मित्र चांगदेवराव देशमुख यांना उमेदवारी दिली गेली, परंतु मोहिते पाटलांनी तिथे बंड केलं नाही, तर त्यांनी चांगदेव देशमुखांना बिनविरोध निवडून आणून आपला वचक अजूनही आपल्या मतदारसंघावर आहे हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं। आणि त्यानंतर म्हणजे 1972ला जसं उमेदवारी कापली गेली मोहिते पाटलांची, त्यानंतर आता ही कापली गेली की काय अशा प्रकारची अवस्था त्यात आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी बंड करायचं ठरवलं असलं तरी अद्याप त्यांना उमेदवारी देतील अशा प्रकारची आशा वाटत आहे, परंतु भारतीय जनता पक्षानं त्यांना उमेदवारी द्यायची नाही असं जवळजवळ निश्चित केलेलं आहे। त्यामुळेच त्यांनी त्या मतदारसंघातल्या इतर भाजपच्या किंवा भाजपशी संबंधित असलेल्या सगळ्या आमदारांची बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जर धैर्यशील मोहिते पाटील उभे राहिले तर त्यांचा पराभव करायचा आणि भारतीय जनता पक्षाने दिलेले विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनाच निवडून आणायचं असा प्रण त्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी आपली सर्व ताकद भारतीय जनता पक्ष त्यामागे लावते आहे। त्यामुळे मोहिते पाटलांचं अस्तित्व राहणार का अशा प्रकारचा देखील एक प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर याच मतदारसंघातल्या फलटणचे जे आमदार आहेत रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे रणजित पाटलांचे नातेवाईक असते देखील, त्यांनी देखील आपला धाकटा भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उभा करण्याची तयारी चालवली आहे। या दोघांमध्ये ज्यांना हे शक्य आहे निवडणूक लढवणं त्यांना ते उमेदवारी बंड करतील, ते उभे राहतील किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभं राहतील अशी चिन्हे आहे। एकूण काय मोहिते पाटलांचं घराण्याचं अस्तित्व राहणार की नाही हा प्रश्न ज्याचा उभा राहतो आहे
तशाच प्रकारे भारतीय जनता पक्षानं आता मोहिते पाटील घराण्याला दूर केलेले आहे, हे देखील या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. वसंतदादा पाटील यांचा वारसा लाभलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र एक वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. ती समस्या मागच्या वेळेला पण अशीच निर्माण झालेली होती. त्या मतदारसंघामध्ये विरोधी आघाडीमध्ये आज म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे शिवसेनेनं तिथं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. गेल्यावेळी पराभव झाल्यानंतरही विशाल पाटील यांनी मतदारसंघात सतत संपर्क ठेवलेला होता. आपल्याशिवाय काँग्रेसची उमेदवारी कोणालाही मिळणार नाही असं त्यांना निश्चितपणे वाटत होतं, म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला. परंतु काँग्रेसच्या वाट्याला ती काही जागा आली नाही. त्यामुळे विशाल पाटील यांचा हिरमोड झाला. या मतदारसंघामध्ये प्रतीक पाटील हे देखील मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते. त्यांचा पराभव 2014मध्ये मोदींच्या लाटेमध्ये संजय काका पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ते उभे राहिले आणि तिथे ते निवडून आले. 19मध्येही अशाच प्रकारची तिरंगी लढत झाली, ज्याच्यामध्ये वंचित आघाडीचे पडळकर उभे राहिले आणि पडळकरने लाखभर मतं खाल्ली. त्यामुळे विशाल पाटील यांचा पराभव झालेला आहे. आजच्या या घडीला विशाल पाटील उभं राहतात की नाही, बंड करतात की नाही, एल्गार पुकारतात की नाही, हा सगळा प्रश्न तिथं उपस्थित होत असल्याने जर त्यांनी यामध्ये माघार घेतली आणि निवडणुकीला उतरले नाहीत निवडणुकीत, तर मात्र वसंतदादा घराण्याच्या राजकीय वारसा हा सांगली मतदारसंघामध्ये जसा गेली 10 वर्षे राहिलेला नाही तसा आणखीन पुढच्या 5 वर्षात राहणार नाही, हे मात्र निश्चित.